नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जादुई बटव्याच्या चौथ्या भागात. बघूया या भागात लिओला कुठे जायचं आहे ते. चौथ्या प्रवासासाठी लिओला खरा किल्ला पाहायचा होता. त्याने होकायंत्र मध्ययुगीन काळात सेट केले आणि तो एका गजबजलेल्या दगडाच्या अंगणात पोहोचला. चकाकणाऱ्या चिलखतातील सैनिक, सुंदर पोशाखातील स्त्रिया आणि रंगीबेरंगी चेंडूंसह कसरत करणारे विदूषक यांनी ती जागा भरलेली होती. एक तरुण सैनिक निराश दिसत होता. तो काहीतरी वेड्यासारखा शोधत होता. माझी ढाल, माझ्या कुटुंबाची ढाल हरवली आहे, तो ओरडला. लिओने विहिरीमागे धातूचा चमकणारा तुकडा पाहिला आणि तिकडे धावला. तिथे अर्धवट लपलेली सिंहाचे चिन्ह असलेली एक सुंदर ढाल होती. त्याने ती घेतली आणि त्या सैनिकाला दिली. ही घ्या, तो म्हणाला. सैनिकाच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव उमटले. त्याच क्षणी बॅकपॅकमधील होकायंत्र वेगाने थरथरू लागले. लिओने त्याला हात हलवून निरोप दिला आणि त्याच्या आजूबाजूला जग फिरू लागले. त्या आनंदी सैनिकाला मागे सोडून तो घरी परतला आणि त्याला समजले की त्याने एका नायकाला मदत केली होती आणि एका वेगळ्या, अधिक सन्माननीय काळाचा तो एक भाग होता. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गोष्टीच्या शेवटच्या टप्प्यात आणि पाहूया शेवटच्या टप्प्यात काय होते ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेवटचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.